नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A equal to 2 minus 3 3 2 2 3 3 minus 2 2. तर याचं पहिल्यांदा मॉड व्हॅल्यू काढून घेऊया. मॉड A इक्वल टू मॉड मध्ये 2 minus 3 3 2 2 3 नंतर 3 minus 2 2. सोडवा 2 into ब्रॅकेट 4 minus minus plus 6 10 or 10 minus minus plus 3 into bracket हे row cancel, first row cancel, second column cancel. 2 into 2 4 4 minus 9 minus 5 plus 3 into bracket, third column cancel, first row cancel, minus 4 minus 6 minus 10. हे किती होते बघा, हे 20 होणार, minus 15 आणि हे minus 30. म्हणजेच हे 20 minus 45 होणार. म्हणजेच त्याची मॉडची व्हॅल्यू येते -25. Therefore, mod A equal to -25. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. या पद्धतीने हा पहिला पार्ट त्याचा कंप्लीट होईल. आपल्याला तो इन्व्हर्स याचे एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला मॉड ए ची व्हॅल्यू, समजा तुम्हाला मेथड त्यांनी सांगितलेली नसेल की ऍडजॉइंट मेथड पाहिजे, रो ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, त्यांनी जर मेथड मेन्शन केलेली नसेल तर मॅक्सिमम ऍडजॉइंट मेथडच वापरा. कॅल्क्युलेशन थोडस आहे पण त्याच्यामध्ये बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एखादा एलिमेंट जरी चुकला तरी सगळं पुढे चुकत जातं. तसं ऍडजॉइंट मेथड मध्ये होत नाही. आता आणि दुसरं, त्याच्यात जर त्यांनी मेथड मेन्शन केलेली नसेल तर ह्या मॉडच्या व्हॅल्यूकडे जास्त लक्ष ठेवायचं. मॉडची व्हॅल्यू जर 1 किंवा -1 आली तर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन पण सोडवू शकताय. ते कॅल्क्युलेशन इझी जातं. आता इथं -25 आहे, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन 5 न 2 वेळा डिवाइड करावं लागेल, म्हणजे मग ते टोटल 25 होतं. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे जर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन गेलात तर. म्हणून आपण ह्याला ऍडजॉइंट मेथडनं सोडवायचं. इझिली सोपं आहे ते जास्त. पहिल्यांदा को फॅक्टर्स फाइंड आउट करूया. फॉर्म्युला लिहितोय मी, तर को फॅक्टर ऑफ AIJ हा त्याचा फॉर्म्युला. पहिले 2 किंवा 3 एलिमेंट पूर्ण सोडवून दाखवा. को फॅक्टर ऑफ A11 that is equal to -1 raised to 1 plus 1 M11 so this is equal to -1 raised to 2. त्यामुळे ते प्लस राहणार. M11 पाहिजे मला, हा फर्स्ट एलिमेंट आहे. मग हा रो कॅन्सल आणि हा कॉलम कॅन्सल. काय राहणार आहे इथे शिल्लक बघा, 2 3 -2 2 2 3 -2 2 एवढं सोडवायचं म्हणतं. 4 -+ 6 होणार, म्हणजे इथे येणार 10.
पुढच्या एलिमेंटकडे जाऊया आता. इथलं कॅन्सल करून घेतो. कोफॅक्टर ऑफ A12 -1 / 1 + 2 into M12 -1 / 3 म्हणजे इथं मायनस राहणार तसं, आणि M12 पाहिजे मला. इथं हा येणार 12 म्हणजे हा रो कॅन्सल, हा कॉलम कॅन्सल. 2 3 3 2 एवढं शिल्लक राहील. 2 3 3 2 मायनस इथे किती होणार बघा, 4 - 9 म्हणजे -5 -5 हे असेल. त्याच्या पुढचा एलिमेंट घेतोय कोफॅक्टर ऑफ A13 -1 / 1 + 3 into M13 -1 / 4 येणार म्हणजे ते +1 येणार. तर मला M13 इथं तयार करायचं आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम हे कॅन्सल करा. 2 2 आणि 3 - 2 असं शिल्लक राहील. 2 2 3 -2 हे टोटल किती होईल बघा आता, -4 -6 -10 येणार. हे पहिले 3 एलिमेंट आपण इथं व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत. आता पुढचे जे एलिमेंट्स आहेत ते मात्र आता डायरेक्ट लिहायला काय हरकत नाही. त्यामुळे परीक्षेमध्ये सुद्धा हे लक्षात ठेवा, सगळे एलिमेंट या पद्धतीने सोडवत बसू नका, बराच वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे पहिले 3 एलिमेंट व्यवस्थित सोडवून दाखवा, तिथून पुढचे एलिमेंट मात्र डायरेक्ट घ्या. A21 आहे, 2 + 1 3 म्हणजे मायनस राहणार तिथं शिल्लक. मला काय पाहिजे पुढे, M21 पाहिजे. मग M21 ला सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम हे कॅन्सल होईल. हे 4 एलिमेंट शिल्लक राहत आहेत. -6 -6 इथं 0 येणार. आता 0 आले की लक्षात ठेवा, 0ला मायनस वगैरे काही नसतं, ते 0च लिहायचं असतं डायरेक्ट. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊया. A22 म्हणजे 2 + 2 4 होणार. त्यामुळे तिथं काही चिन्ह बदलायची काही गरज नाही. 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल. 4 - 9 ते येणार -5. त्याच्या पुढे आहे A23 इथं मायनस साइन ठेवायचं. आता 2 3 सेकंड रो आणि थर्ड कॉलम हे कॅन्सल होणार. हे किती होते बघा, हे -4 आणि हे मायनस मायनस +9 होणार. -4 + 9 म्हणजे +5 येणार, पण इथं पुढे मायनस आहे म्हणजे तसंच राहील. त्याच्या पुढे आहे A31 3 1 3 + 1 4 होणार, चिन्ह बदलायची काही गरज नाही. थर्ड रो फर्स्ट कॉलम एवढं कॅन्सल होईल असं बघा. बाकीच काय, -9 -6 -15 होणार. ते -9 -6 -15. त्याच्या पुढे आहे A32 इथं मायनस साइन येणार आहे. आता 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम 6 -6 इथं 0 येणार आहे. मायनस जरी असलं तरी मायनस काही लागणार नाही इथं आता, त्यामुळे फक्त 0 तिथे लिहून टाका. A33 थर्ड रो थर्ड कॉलम कॅन्सल.
इथे किती येणार 4 मायनस मायनस प्लस 6 हे होणार 10 हे असेल. मग आता सगळे एलिमेंट्स तयार झालेले आहेत. याच्यावरून मी आता को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिणार आहे. को फॅक्टर मॅट्रिक्सला मला सगळेच एलिमेंट्स लागणार आहेत. आपण त्या ठिकाणी नाव को फॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू C इक्वल टू 10 5 minus 10 च्या पुढे 0 minus 5 minus 5 त्याच्यानंतर minus 15 minus 15 0 10. आता हा को फॅक्टर मॅट्रिक्स तयार झाल्यानंतर आता त्याच्यावरून ऍडजॉइंट तयार करायचा आहे. ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू या सी चा ट्रान्सपोज तयार करायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम होईल इथं ट्रान्सपोज मध्ये 10 5 minus 10. सेकंड रोला सेकंड कॉलम करा 0 minus 5 minus 5 बरोबर तसेच आहेत का? ठीक. त्याच्या पुढे आहे -15 0 आणि 10 असेल. आता इनव्हर्स लिहायचं आहे. therefore A inverse equal to 1 upon mod A into adjoint of A. 1 upon mod A. mod A ची व्हॅल्यू जरा बघा सुरुवातीला -25 काहीतरी होतं. ते पहिल्यांदा लिहा तिथं 1 upon -25 into determinant 10 0 -15 5 -5 0 -10 -5 10. याच्यामध्ये मी एक काम करून घेतोय. हे जे -25 दिसते बाहेर त्याच्यातलं फक्त 5 बाहेर ठेवतोय आणि -5 आत पाठवतोय. त्यामुळे सगळीकडे 5 ने डिव्हाइड करा. शिवाय त्याला काय करून घ्या चिन्ह सगळीकडची बदलून घ्या. त्याला 5 ने डिव्हाइड करा. इथं चिन्ह बदला -2 इथं 0 इथं 3 येणार. त्यानंतर -1 1 0 इथं 2 1 हे -2 हे असेल. 25 होत. 25 मधलं 5 फक्त आत पाठवलंय कारण आत सगळे 5 मला या ठिकाणी दिसत आहेत व्यवस्थित. त्यामुळे हे या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A इक्वल टू 1 3 -2 -3 0 -5 2 5 0. त्याची मॉड व्हॅल्यू घेऊया. mod A equal to 1 3 -2 -3 0 -5 आणि 2 5 0. 1 into ब्रॅकेट हे काय येणार 0 -+ 25. त्याच्या पुढे -3
इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल 0 मायनस मायनस प्लस 10 पुढं आहे -2 हे कॅन्सल -3 इंटू 5 हे -15 -0 इथं -15 हे टोटल किती होते बघा 25 -30 प्लस 30 -30 प्लस 30 कॅन्सल होईल इथं 25 आहे. Therefore, mod A equal to 25. That is mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. असेल तर याचं 25 आलेलं आहे मॉडची व्हॅल्यू. त्यामुळे हे थोडंसं रो ट्रान्सफॉर्मेशन कॉम्प्लिकेटेड होणार आहे. आपण याला ऍडजॉइंट मेथडनं सोडवूया. कोफॅक्टर of Aij is equal to -1 raised to I plus j into Mij. यालाच आपण नोटेशन Aij कॅपिटल मध्ये सुद्धा वापरू शकताय. तर एक एक एलिमेंट घेऊया. कोफॅक्टर ऑफ A11 -1 raised to 1 plus 1 M11 मग -1 raised to 2 त्यामुळे +1 येणार. M11 याचा अर्थ फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कॅन्सल करा. 0 -5 5 0 एवढं शिल्लक राहील. 0 -5 5 0. इथं हा जो A11 आपण जो सांगितला तो A11 म्हणजे हा फर्स्ट एलिमेंट. तर हा ज्या रो मध्ये आहे तो रो आणि कॉलम कॅन्सल करायचे. हे 4 एलिमेंट शिल्लक राहतील. तेवढेच फक्त त्या ठिकाणी मांडायचे. त्याचं सिम्प्लिफिकेशन 0 मायनस प्लस 25 होणार आहे. त्याच्या पुढे दुसरा एलिमेंट कोफॅक्टर ऑफ A12 -1 raised to 1 plus 2 into M12 मग -1 raised to 3 म्हणजे मायनस येणार. मॉड मध्ये आता हा सेकंड एलिमेंट आहे बघा. हा रो कॅन्सल, हा कॉलम कॅन्सल. काय शिल्लक राहील -3 -5 2 0 -3 -5 2 0. याचं किती होतंय हे 0 मायनस मायनस प्लस 10 येणार. पुढं मायनस आहे मग हे -10 येणार. चिन्ह जरा व्यवस्थित फक्त घ्या तिथं. पहिले 2 झाले एलिमेंट. अजून एक एलिमेंट डिटेल मध्ये सोडवूया. तिथून पुढं डायरेक्ट सोडवायचं. कोफॅक्टर ऑफ A13 -1 raised to 1 plus 3 into M13 -1 raised to 4 plus 1 होणार. 1 3 पाहिजे मला. फर्स्ट रो थर्ड कॉलम -3 0 आणि 2 5. टोटल किती होणार बघा -15 होणार. तर इथे तुमचे पहिले 3 एलिमेंट डिटेल मध्ये सोडवून आपण तयार केलेले आहेत. आता पुढचे एलिमेंट्स डायरेक्ट घ्यायचे आहेत. A21 येणार पुढचं. नोटेशन राहिले बघा वरती एकाच ठिकाणी लिहिलं होतं. नंतर जरी असं मांडलं तरी चालते पण लिहा ते कुठंतरी. A11 A12
A13 पुढे मांडले असे तरी पण चालते, काय अडचण नाही. A21 2 प्लस 1 मायनस येणार आहे, त्यामुळे मायनस लिहितो इथं पुढं. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम कॅन्सल, सोडवून घ्या. 0 मायनस मायनस प्लस 10 होणार, म्हणजे इथं मायनस तसंच राहील. त्याच्या पुढे आहे A22, 2 साठी सेकंड रो कॅन्सल, सेकंड कॉलम कॅन्सल. 0 मायनस मायनस प्लस 4. त्याच्या पुढे A23, त्याच्यामध्ये आता फक्त कॉलम तेवढा, थर्ड कॉलम कॅन्सल करायचं. इथं किती, इथं मायनस साइन येणार बरं का, ते मायनस घेतलं. हे कॅन्सल केल्यानंतर 5 मायनस 6 हे परत -1 येते, त्यामुळे मायनस मायनस प्लस 1. परत एकदा बघा, 5 मायनस 6 -1 आणि इथे एक मायनस होतं, ते मायनस मायनस प्लस केलेलं आहे. त्याच्या पुढे आहे A31 31 म्हणून आपण त्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला थर्ड रो फर्स्ट कॉलम हे कॅन्सल करावे लागते. 3 प्लस 1 4 येणार इथं, म्हणजे चिन्ह बदलायचं नाही. -15 मायनस 0 म्हणजे -15च राहणार इथं. त्याच्या पुढे आहे A32 मायनस साइन येणार आहे. थर्ड रो सेकंड कॉलम कॅन्सल. -5 मायनस मायनस प्लस 6, हे -5 मायनस 6 असं होणार ते. बघा परत एकदा, 1 इंटू -5 -5 -3 इंटू -2 प्लस 6, मध्ये मायनस येणार. -5 -6 -11 येणार, आणि इथं 3 प्लस 2 चं एक मायनस येणार, मायनस मायनस प्लस 11 होणार. नीट करा इथलं काम ते. A33 ला थर्ड रो थर्ड कॉलम कॅन्सल. 3 प्लस 3 6, त्यामुळे इथं प्लसच राहणार. 0 मायनस मायनस प्लस 9 हे असं येणार. आता हे तुमचे सगळे एलिमेंट्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता याच्यावरून मला को फॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा आहे. Now cofactor matrix equal to C equal to, बघा पहिले 3 एलिमेंट काय होते, 25 मायनस 10 मायनस 15, 25 मायनस 10 मायनस 15. त्याच्या पुढे हे 3 एलिमेंट येणार, -10 4 प्लस -15 11 आणि 9 असे येणार. त्याच्यानंतर मला आता त्याचा ऍडजॉइंट लिहायचा आहे. Therefore adjoint of A equal to C चा ट्रान्सपोज. मग हा फर्स्ट रो, त्याला फर्स्ट कॉलम करा, 25 -10 -15. त्यानंतर सेकंड रो, तो सेकंड कॉलम होईल, -10 4 आणि 1. थर्ड रो आहे तो थर्ड कॉलम होईल, -15 11 आणि 9 असं येणार. आता याच्यावरून मला लिहायचं आहे फायनल त्याचा इनव्हर्स. मॉड ए ची व्हॅल्यू जरा बघून घ्या काय होतं. मॉड ए होतं 25. नाउ ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन मॉड ए
इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग हे येणार 1/25. हा ऍडजॉइंट फक्त पुढे लिहा त्याच्या. 25 -10 -15 -10 4 11 -15 1 9 या पद्धतीने. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 20 - 1 510 013. ची मॉड व्हॅल्यू दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 3 - 0 एकत्र येणार. त्यानंतर इथं झिरोच आहे, त्यामुळे सेकंड टर्म पूर्ण झिरोच येणार. कशानेही मल्टिप्लाय करा त्याला. पुढे -1 इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल, हे कॅन्सल. 5 - 0 म्हणजे 5 येणार इथं. हे टोटल होणार 2 इंटू 3 होणार 6 -5 दॅट इज इक्वल टू 1. Therefore, mod A equal to 1. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. या पद्धतीने येईल ते. आता इथं मॉड ए ची व्हॅल्यू 1 आलेली आहे, त्यामुळे मी आता इथे याला रो ट्रान्सफॉर्मेशन सोडवतोय. नाउ A into A inverse is equal to I. ऍडजॉइंट मेथडनं पण तुम्ही सोडवू शकताय. इथं त्यांनी स्पेसिफिकली कोणतीही मेथड सांगितलेली नाही, त्यामुळे आपण मॉड ए काय येते त्यानुसार आपण ह्याला ठरवतो की काय घ्यायचं नेमकं. तर याच्यातलं पहिल्यांदा मॅट्रिक्स ए पूर्ण लिहा. 20 - 1 नंतर 5 1 0 0 1 3 इंटू ए इनवर्स. दिस इज इक्वल टू, इकडे युनिटी मॅट्रिक्स येणार 1 0 0 0 1 0 0 0 1 या साईड. आपली नेहमीची प्रोसेस स्टार्ट करा. इथं पहिल्यांदा 1 आला पाहिजे, तर इथं काय सहजासहजी 1 येणार नाही. त्याच्याऐवजी पहिल्यांदा आपण इथं 1 ऍडजस्ट करूया, मग नंतर बाकीच्या गोष्टी आपण ठरवू काय करायचं. त्यामुळे थोडस वेगळ्या पद्धतीने चेंजेस करावे लागतील. लगेच शक्यतो करून फ्रॅक्शन्स उशिरा इंट्रोड्यूस होतील याची काळजी घ्या. पहिल्यांदाच कशांतरी डिवाइड करून ठेवू नका, तर शेवटपर्यंत सगळे फ्रॅक्शन्स घेऊन फिरावं लागेल. मी इथं काय करतोय, ह्या 2 ला 2 मल्टिप्लाय करतोय, म्हणजे 2 इंटू 2 होणार 4. ते 4 या 5 मधून सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे इथं 1 येईल. मग नंतर बघू आपण त्याला काय करायचं ते. R2 is changed to R2 minus 2 times R1. चेंज R2 मध्ये होणार आहे 2 0 -1. त्यानंतर 5 - 4 इथं येणार 1, इथं 1 ऍज इट इज. इथं -1 ला 2 न मल्टिप्लाय केलं, -2, आणि ते 0 मधून परत मायनस करायचं आहे, त्यामुळे इथं 2 येणार, प्लस होणार ते 0 1 3 इंटू ए इनवर्स.
दिस इज इक्वल टू R2 मध्ये चेंजेस होणार आहेत. हे R1 आहे असंच ठेवा. आता इथं काय होणार बघा, ह्याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे फर्स्ट रोल. इथं 2 येणार, 0 मायनस 2 हे होणार -2. इथं 1 आहे, 0 0 0 1. आता हिथं 1 पाहिजे मला. आता तुम्ही याच्यातून एक वजा करू शकता, येतं इथल्या इथं. मग 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं की हिथं 1 येईल, परत हिथं 0 आणावं लागेल. करून घ्यायचं त्या पद्धतीने, काय पर्याय नाही. नाहीतर डायरेक्ट फर्स्ट आणि सेकंड रो डायरेक्ट इंटरचेंज केले तरी पण चालते. तुमची इच्छा, तुम्ही ठरवायचं आहे त्या पद्धतीनं पुढचं सोडवायची आपली तयारी पाहिजे. आता इथं मी R1 ला बदलतो. R1 इज चेंज्ड टू R1 मायनस R2. इथं बघा 2 मायनस 1 इथं 1 येणार, 0 मायनस 1 -1 -1 -2 -3. बाकीचे 2 रोज आहे असेच लिहा. इनवर्स दिस इज इक्वल टू इथं R1 मायनस R2 1 प्लस 2 इथे येणार 3 0 मायनस 1 -1 0 मायनस 0. बाकीचं आहे असंच ठेवा. -2 1 0 0 0 1 असेल. तर इथं 1 ऍडजस्ट झालेलं आहे, इथं 0 आणायचं आहे मला आता. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, R2 इज चेंज्ड टू R2 मायनस R1 हे करून घ्यावं लागेल. इथं फर्स्ट रो ऍज इट इज 1 -1 -3. आता 1 मायनस 1 इथं 0 येणार, 1 मायनस मायनस प्लस 1 इथं 2 येणार, 2 मायनस मायनस प्लस 3 इथं 5 येणार. थर्ड रो ऍज इट इज 0 1 3 A इनव्हर्स दिस इज इक्वल टू. आता R2 मायनस R1 करायचं आहे आपल्याला. R1 तसाच ठेवा, 3 -1 0. मग R2 मायनस R1 ला काय होणार, -2 -3 तर -5. 1 प्लस 1 इथं 2 येणार आणि 0 मायनस 0 इथं 0 येणार. त्यानंतर 0 0 1 हे ऍज इट इज राहील. त्याच्या पुढं 1 0 0 इथं ऍडजस्ट झालेलं आहे. आता इथं 0 पाहिजे मला. इथं 0 आणि इथला 0 ऍडजस्ट करू. त्यानंतर इथं त्याला ह्यालाच वापरावं लागणार. एक एक काम करूया. पहिल्यांदा इथला 0 ऍडजस्ट करून घेतोय. त्याच्यासाठी मी R1 इज चेंज्ड टू R1 प्लस R3 याचा वापर करतोय, R3 चा. ठीक आहे. त्याच वेळेला इथं पण मला 0 आणता येईल. ठीक आहे, एक 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 काम करू. ते काय करू वगैरे असं विचार करत बसण्यातच वेळ जाईल जास्त. R1 इज चेंज्ड टू R1 प्लस R3, त्यामुळे इथं 0 येणार. बघा, R1 मध्ये चेंज होणार आहे. 1 प्लस 0 इथं 1 येणार, -1 प्लस 1 इथं 0 येणार, -3 प्लस 3 इथं पण 0 येणार. बाकी सगळे एलिमेंट ऍज इट इज 0 to 5 0 1 3 इंटू A इनव्हर्स इक्वल टू R1 मध्ये चेंज होणार, R1 प्लस R3 करायचं आहे. 3 प्लस 0 इथं 3 येणार, -1 प्लस 0 -1 आणि 0 प्लस 1 इथं 1 येणार. -5 2 0 0 0 1 असेल. त्याच्या पुढे जाऊया. 1 0 0 0. आता इथं 1 पाहिजे, मग याच्यातून हे फक्त सबट्रॅक्ट करून घ्या. R2 इज चेंज्ड टू
R2 minus 2 times R3. R2 मध्ये चेंज होणार आहे, त्यामुळे 1 0 0 पहिले ऍज इट इज. आता इथं बघा 0 मायनस 0, याला 2 न मल्टिप्लाय केलं 2 2 मायनस 2, सॉरी इथं 1 यायला पाहिजे ना, 0 नाही, थांबा जरा, फक्त R3 सबट्रॅक्ट करावं लागेल, कारण आपल्याला युनिटी मॅट्रिक्स पाहिजे. इथं 0 नको, सगळीकडे 0 आणून 0 मार्क पडतील. 2 मायनस 1 इथं आलं पाहिजे, R2 मायनस R3. 0 मायनस 0 0, 2 मायनस 1 इथं 1 येणार, आणि 5 मायनस 3 इथं 2 येणार. 0 1 हे आता बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इज इक्वल टू R2 मध्ये चेंज होणार आहे, R1 ऍज इट इज 3 मायनस 1 1, R2 मायनस R3 म्हणजे इथं मायनस 5, 2 मायनस 0 2, 0 मायनस 1 इथं मायनस 1, 0 0 1 असेल. तर बघा पुढे ऍडजस्टमेंट काय करावी लागेल, इथं 0 पाहिजे, म्हणजे R3 मधून R2 सबट्रॅक्ट करावं लागेल. R3 इज चेंज्ड टू R3 मायनस R2. R3 मध्ये चेंज होणार आहे, त्यामुळे पहिले 2 रोज ऍज इट इज. बऱ्यापैकी ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत आता आपल्या. तर R3 मध्ये बघा इथं 0 येणार, 1 मायनस 1 इथं 0 येणार, 3 मायनस 2 इथं 1 येणार. दिस इज इक्वल टू, तर R3 मधून R2 सबट्रॅक्ट करायचं आहे, त्यामुळे R3 मध्ये चेंजेस होतील. 3 मायनस 1 1, मायनस 5 2 मायनस 1, इथं काय होणार बघा, 0 मायनस मायनस प्लस 5, त्यानंतर 0 मायनस 2 1 प्लस 1 ते येणार 2 असं होईल. त्याच्या पुढे आता 1 0 0 0 1 0 0 0, इथं फक्त 0 राहिलेला आहे, इथला 1 पण ऍडजस्ट झालेला आहे. मग याला 2 न मल्टिप्लाय करा आणि याच्यातून वजा करा. R2 इज चेंज्ड टू R2 मायनस 2 टाइम्स R3. R2 मध्ये चेंज होणार आहे 1 0 0, इथं फक्त 2 च्या ठिकाणी फक्त 0 येईल, बाकी सगळे एलिमेंट्स ऍज इट इजच राहतील. इंटू ए इनवर्स दिस इज इक्वल टू, इकडे पण R2 मध्ये चेंज होणार आहे 3 मायनस 1 1. आता बघा याला 2 न मल्टिप्लाय करायचंय थर्ड रोला, आणि ते याच्यातून सबट्रॅक्ट करायचंय. मग इथं 5 इंटू 2 10 येणार, मायनस 5 मायनस 10 मायनस 15 येणार. इथं 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 4 होणार, 2 मायनस मायनस प्लस 4 इथं येणार 6. इथं 2 न मल्टिप्लाय करा 4, मायनस 1 मायनस 4 येणार मायनस 5, इथं 5 मायनस 2 आणि 2 ऍज इट इज असेल. आता हे बऱ्यापैकी तुमचं आन्सर तयार झालेलं आहे. हे डाव्या बाजूला युनिटी मॅट्रिक्स आहे, इथं आय लिहा पहिल्यांदा. therefore I into A inverse equal to 3 minus 1 1 minus 15 6 minus 5 5 minus 2 2 हे असेल. तर I into A inverse ते येणार A inverse येणार, therefore A inverse equal to 3 minus 1 1 minus 15 6 minus 5 आणि 5 minus 2 2 हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर आहे.